बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी जानकी. प्रकरण 15. जानकी कधी नव्हे ती 15 दिवस राहून परतली. एकटं वाटत होतं, पण मनाला बजावत स्वतःचा दिनक्रम घातला. 1.5 महिना झाला आणि तिच्या लक्षात आलं, एक नवीन भावना जन्माला येते. मातृत्वाची भावना. ती शहारली आणि आनंदलीही. नसू दे कुमार, पण आपल्या जगण्याला आराम मिळेल, जीवनाला नवा अर्थ येईल, माईची इच्छा पूर्ण होईल. पण कशी विचित्र परिस्थिती आहे ही. कुमार होते तेव्हा काही झाले नाही, आणि आता नाहीत तर पित्याशिवाय पुत्र जन्माचा सोहळा. माईंना ही बातमी सांगावी कशी हा प्रश्न पडला. तेव्हा सरस्वती तिच्या मत्तीला आली. अति आनंदाने माईच्या डोळ्यात पाणी आले. बेटा, आनंद तो आनंदच. फुल चिखलात असलं तरी सौंदर्य जात नाही, पण वाटतं कुमार असायला हवा होता. विरक्त झाला तरी ह्या बातमीने तो निश्चित सुखावेल. पण त्यापुढे काही बोलल्या नाहीत. दादाजींच्या मिटत्या डोळ्यांतून आसू ओघळली. बेटी, वंशाचा दिवा लागेल असं वाटलं नव्हतं. सुखी हो पोरी, सुखी हो. जानकी त्या दोघांना नमस्कार करून परतली तेव्हा एक पोकळी निर्माण झाल्यासारखं वाटत होतं. कुमारच्या अस्तित्वाचा अंकुर उगवल्याबद्दल आनंद होता, तर जबरदस्तीने मिळवलेल्या, ओरबडून सुख घेतलेल्याचा पुरावा होता. हा अंकुर नव्हता तेव्हा दुरून का होईना पतिदर्शन होत होतं, पण आता पतिविना सौभाग्य घेऊन बालजन्माची वाट पाहणं आलं होतं. स्वतंत्र तऱ्हेने एकटीच ती जगणार होती. स्वतःची अस्मिता फुलवणार होती. पतिविना स्त्रिया घर चालवतात हे ती दाखवणार होती. पण बाळाच्या आगमनाने पतीचे अस्तित्व प्रगट झालं होतं. हे चांगलं का वाईट? ही बेडी अडकवून जन्मभर पतीचं नामस्मरण करायचं, की ही बेडी झुगारून स्वतंत्र जगायचं? केवळ माईंना आणि दादाजींना सावरत तिच्या मनात गोंधळ निर्माण झाला होता. ती दारात आली. समोरच कृष्ण मंदिर होतं. माई नेहमी मनातलं मागण्यासाठी कौल लावायच्या. तिला वाटलं आपणही कौल लावावा. पण शी, आपण काय दैववादी आहोत? एका मनाने विचारलं. हो, दैववादीचं कारण मनात योजलेलं नसताना अकल्पित समोर येतं ते दैवच. पण तुला अजूनही कुमारचं अस्तित्व संपवता येतं. तुला नाही तरी त्याचा राग आहे. शिवाय या बाळाचा जन्म आनंदाच्या संयोगातून झालेला नाही. म्हणून काय झालं? जे दिलंय, जे मिळालंय, जे आहे ते ते मी समर्थपणे पेलून दाखवीन, घडवून दाखवीन. एवढी जर शक्ती आहे तुझ्यात, तर मग कौल कशाला? मनाच्या शांततेसाठी. आणि कौल लावून उत्तर मिळालं की संपव कुमारचं अस्तित्व, खुळून टाकतो अंकुर, तर तू ते मान्य करशील? परिणामाची पर्वा न करता तू अविचार करत आहेस. तुला मातृत्व हवं आहे. मातृत्व हवे नाही तुला? खरं सांग. तरीही तू कौल लावणार आहेस? नाही, नाही, दुसरं मन म्हणालं. पण माईंना हवेत कुमार, कुठून आणायचे? बालजीवाला पित्याची ऊब हवी, कशी आणायची? पण का म्हणून हे सारं भोग भोगायचं, बाळासाठी धडपडायचं, 9 महिने वाट पाहत थांबायचं आणि मग कुमारची सारखी वाट पाहायची? त्यापेक्षा नाही. असं करणंही आपल्या मनाला पटणार नाही. खरं तर ह्या मनाला काहीच पटत नाही. तिच्या या गोंधळात आठवली कल्याणी, दीपस्तंभासारखी. तिने तिला पत्र लिहायचं ठरवलं.
पण मायना काय लिहावा यातच वेळ जात होता. अखेर काहीशा निश्चयाने तिने सुरुवात केली. प्रिय कल्याणी, खरं तर हे संबोधन पाहून तुला राग येईल, पण सांग, आपल्या प्रिय व्यक्तीला कोणी बहुवचनी संबोधतो का? प्रिय बहिणीला, मैत्रिणीला आपण एकेरीच बोलतो ना? माताजी, म्हणावं असं वाटत नाही, कारण तू माझ्या मैत्रिणीसारखी. जे आईला सांगता येत नाही, बहिणीला सांगता येत नाही, ते मैत्रिणीला सांगता येतं. तेव्हा माझा जर राग आला नाही तर 2 दिवसासाठी ये. राग आला तरीही मला रागवायला ये, पण कल्याणी, ये ये, मी तुझी वाट पाहते. तुझी जानकी. जानकीने पत्र पोस्टात टाकले. त्याचबरोबर अविनाशला टाकले. अविनाशची बदली झाली होती. त्याच्या सहवासात एकटे वाटत नव्हते. तो जाताना जानकी खूप रडली होती. दैव आपलं चहूबाजूनी परीक्षा घेते असं वाटत होतं. एकाकी वाळवंडात अविनाश एक निर्मळ झाला होता, पण अखेर त्याचा नाईलाज होता. जानकी, मी जातोय, पण माझं मन तुझ्याजवळ असेल. खरंच खूप बोलायचं राहून गेलं, आणि आता बोलायचं तरी काय. पण एवढंच कर जानकी, केव्हाही मला हाक मार. तुझ्या आनंदात, तुझ्या दुःखात मी तुला सोबत करेन. अविनाश, तू कधीच तुझ्या पत्नीबद्दल बोलला नाहीस. खरं सांगू जानकी, कित्येकदा संसार होत असतो. पोटाला भूक लागली की आपण जेवतो, पण त्यातली आवड निवड काढली की संघर्ष होतो. त्यापेक्षा सर्वच पदार्थ सारख्याच चवीने खाल्ले जावेत. तसंच माझ्या संसाराचं चित्र आहे. पत्नीच्या मताने चालताना मी माझ्या आवडीनिवडी बाजूला ठेवल्यात. त्यामुळे पूर्वी होणारे संघर्ष, तणाव आता संपलेत. आता तिच्या मागे मी चालतो, म्हणून बाह्यतः मी सुखी समाधानी आहे असे लोक म्हणतात. पण स्वत्व हरवलेला मी एक गुलाम आहे, ही माझी भूमिका. वाटायचं दोघांनी दुकानात जाऊन मनपसंत वस्तू घ्याव्यात, पण ते जमलं नाही. ती आणते, मी हसून मान डोलावतो. अविनाशची बुद्धी घरी चालत नाही. जानकी, ऑफिसमध्ये विनोदी, हुशार आणि कार्यक्षम असणारा अविनाश घरी मात्र अबोल आणि आळशी विशेषणांनी युक्त आहे. बस, हे असंच चालणार आहे जानकी, असंच चालणार आहे. अगं, परमेश्वर असे भरभरून सुख देत नाही. सुख निर्माण करावं लागतं. एकाच्या त्यागावर दुसऱ्याचे सुख असते. संसारात दोघेही आपापली मते मांडू लागले आणि तडजोड करायला कोणी तयार नसले की संसाराचे 12 वाजले म्हणून समज. साधी कल्पना होती पत्नीची, तिने माझ्या मनाचाही विचार करायला हवा होता. बस, जाऊ दे. मोह असतो किनाऱ्याचा, पण वहावे लागते प्रवाहात. मी जातोय, पण लक्ष आहे बरं तुझ्याकडे. अविनाश गेला आणि तिला पोरकं पोरकं वाटायला लागलं. त्याची पत्र वाचावी आणि उत्तर लिहावे हाही एक छंदच जडला. कित्येकदा त्याची बरीच वाक्य खोडलेली असायची. जानकीला त्याच्या धांदरटपणाची गंमत वाटायची. आत्ताही त्याच्या पत्राचे उत्तर देताना तिला मनस्वी आनंद होत होता. अनेक मजेदार कोंडी त्यांनी पाठवली होती. काही दिवस खूप प्रयत्न करून तिने उत्तर पाठवलं होतं. अविनाश खूप शहाणा आहे. कल्याणीला पत्र टाकून ती घरी परतली. 2 दिवसात आता वाट पाहावी लागणार हे ती जाणून होती. घरी कीर्तन चालू होतं. स्थानिक भजनी मंडळाने आपली उपस्थिती लावलेली दिसत होती. बुवा सांगत होते, अरे वेड्यांनो, अंधश्रद्धा म्हणजे मनाची अस्वस्थता. स्वतःच्या मनाचं दुबळेपण. मनाला काहीतरी. ते अडकळले. मागे पाहून म्हणाले, अरे हेमंता, कृष्णाला हार आणलास? हेमंताने मान डोलावली. अरे पोरांनो, बोलू नका. बोलायचे असेल तर आपापल्या आईजवळ जा. मग बोला, विठ्ठल विठ्ठल, जय जयकाराने मंदिर दुमदुमलं. जानकी हसत वर गेली. 2 दिवस अवस्थेत गेले.
तिसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच कल्याणी आली. जानकीच्या चेहऱ्यावर आनंद प्रगटला. जानकी, आवडलं बरं पत्र. तुझ्याकडून अशीच अपेक्षा होती. तू मला इतक्या आपुलकीनं लिहिलंस की राहवलं नाही. आज ऑफिस आहे आहे पण गेले नाही तरी चालेल. खूप सुट्ट्या बाकी आहेत. फक्त कळवते मी. एवढ्या तातडीनं का बोलवलंस जानकी? जानकीला एकदम काय सांगावे सुचेना. पण कल्याणीने अनेक प्रश्न विचारून सर्व माहिती विचारली, समजावून घेतली. तुला काय वाटतं जानकी? कशाबद्दल? कुमारबद्दल. त्याच्याबद्दल विचारनंतर प्रथम आहे तो माझा प्रश्न. एकीकडे वाटतं मोकळं राहावं, एकीकडे वाटतं आई व्हावं. खरं ना? वेडे हे हाच विचार खरा. स्त्रियांचं मातृत्व हा त्यांचा खरा आधार, जीवन अर्थ. सहज प्राप्त मातृत्व न मिळालं तर विकृती निर्माण होते. सर्वसामान्य बायका देवाला नवस करतात, साधू पुरुषांच्या दिव्य वाणीतून आशीर्वाद मागतात. कधी कधी साधू पुरुषांच्या तथाकथित संमोहनाला बळी पडतात. तुला मिळालंय ते अभेरू नकोस. पण कल्याणी, ते सहज मिळालं नाही. असू दे, कसंही मिळू दे. पण कुमार कुठे असतील? आश्रमातच. कोणाच्या तरी आश्रयाने राहणारा तो माणूस आहे. इथे येण्यापूर्वी कळलं की तो स्वामी योगेश्वरानंद यांच्या आश्रमात होता. तुझं पत्र आलं तेव्हा सहज चौकशी केली मी. आपण जायचं कल्याणी? जानकीने आधीरतेने विचारलं. कमाल आहे तुझी. काही वेळापूर्वी त्याचं अस्तित्व नष्ट करावं म्हणून विचार करत होतीस आणि आत्ता नुसता अंदाज व्यक्त केला तर तू अधीर झालीस. जानकी, तुला ओळखलं नाहीस. तू साधी सरळ मार्गी संसाराची सुखस्वप्न पाहणारी स्त्री आहेस. तुला पती हवाय, मातृत्व पण हवंय. तुझ्या डोक्यातून स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या फसव्या गोष्टी काढून टाक. कल्याणी बोलत होती. जानकी मुकाट्याने ऐकत होती. कारण विरोध करावा असा वाटत नव्हता. प्रत्येक गोष्ट खरी वाटत होती. कल्याणी आल्यामुळे मंदिराला, त्या घराला चैतन्य आलं. वेदवती जरा अबोल झाली होती. मधून मधून चौकशी करायची. वहिनी, खूप दिवसात तुमची माहेरी मंडळी आली नाहीत. त्याचा अर्थ विजयशी होता, असायचा हे जानकीनं जाणलं होतं. पण विजयला सुंदर असली तरी आंधळी वेदवती द्यावी हे पटत नव्हतं. ती बोलू शकत नव्हती. पूर्वीचा अल्लडपणा संपला होता. खळखळ करणाऱ्या नदीने पुढे शांत व्हावं तशी ती शांत झाली होती. दिवसभर कसल्या ना कसल्या उद्योगात सामावून घेतलं होतं. बसल्या बसल्या दादाजींशी ती अनेक विषयावर बोलायची. तितक्यात जलद टाके टाकून ती स्वेटर विणायची. हे कसं करते असं जानकीला आश्चर्य वाटायचं. जानकीची बातमी ऐकताच आनंदून म्हणाली, वहिनी, दिवसभर काय करावं हा प्रश्न होताच. कंटाळा येतो आजकाल. बरं झालं तुला बाळ होईल, ते म्हणजे त्याचा सांभाळण्यात माझा वेळ पटकन जाईल. वंस, एक विचारू? तुमच्या लग्नाचं पाहू? वहिनी, आंधळी मी. माझ्याशी कोण लग्न करणार? हे आंधळेपण नसतं तर मी ह्या वाड्यातून दूर गेले असते. बंद पिंजऱ्यातल्या मैनेसारखी माझी स्थिती आहे. यातून सुटका नाही. या घराला शाप आहे सुखी न होण्याचा. डोळे मिटून दादाजी दुःख वाचत असतात, पचवत असतात. महेश दादाला माईने देवाला का दिलाय तेच तिला माहीत. त्याचं लग्न देवाशी लावून ती मोकळी. कुमारदादा असा, तू अशी. एकूण काय खंडित झालेला हा भव्य वाडा बाळ पावलाने साधला तर सांधेलही. माझ्या जन्मानंतर या भव्य वास्तूने लहान बाळाचे हुंकार, बोबडे बोल ऐकले नाहीत. या कृष्ण मंदिराचा सभामंडप बाल लिलांपासून वंचितच राहिला. या वाड्यातील माणसांचे एकलकोंडे स्वभाव सांधण्याचे काम बाळ निश्चितच करीत. न जाणो कुमारदादा परत येईल की नाही, निदान त्याचा वंश तरी आमच्या डोळ्यांसमोर वाढू दे. जानकीने तिला समजावलं.
पण वस्तुस्थिती नाकारता येत नव्हती. घराला घर पण नव्हतं. नव्या जीवाच्या नुसत्या येण्याच्या कल्पनेने प्रत्येकाच्या मनात आशेची पालवी फुटली. एवढंच काय, जानकीने फोनवर ताईला ही बातमी सांगितली तेव्हा तर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिचाही आवाज भरून आला. ती म्हणाली, जानकी, मी आणि सामंत साहेब तुला नाना तऱ्हेने कुमारपासून घटस्फोट घेण्याबद्दल सांगितलं, पण या अशा संसारात तू खंबीरपणे जे प्राक्तन होतं ते स्वीकारून उभी राहिलीस. नशिबी आलेले भोग भोगलेस. आज तुझ्या तपश्चर्येला गोड फळ लागण्याची वेळ आली आहे. ही बातमी ऐकून माझा ऊर एवढा भरून आला आहे, सांगू जानकी. माझ्या नशिबी ही मातृत्वाची सुख नाही, पण तुझ्या बाळराजाकडे पाहून तरी माझ्या मनाला समाधान मानू दे. जानकी, तुझा बाळ मी सांभाळीन. अगं, कधीची वाट पाहते मी. नसू दे कुमार, पण कुमारच्या रूपाने तुझा बाळ येतोय ना. बरं केलं जानकी, माझं नाही ऐकलंस ते. तुझ्या बाळाला तुझंच घर हवं, पण बाळाला मी सांभाळीन. हं, मी येतेच 8 दिवसात तुला भेटायला. खरं तर आत्ता यावंसं वाटतंय, पण माझ्या जागेवर सध्या कोणी काम करायला नाहीत. सामंत साहेब आजारी असल्याने सुट्टीवर आहेत. सर्वांच्या जीवनात ती आशा आनंद घेऊन येणारी घटना होती. कल्याणीही तेच म्हणाली तेव्हा उरली सुरली मनातली जळमट स्वच्छ झाली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.